जालना शहरात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री, 81,000चा मुद्देमाल जप्त, एका महिलेवर गुन्हा दाखल. जालना शहरात बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या महिलेवर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत मोठ्या प्रमाणावर माल जप्त केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 81,140 रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी रईसउद्दीन फजउद्दीन इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. ते एका नामांकित सौंदर्य प्रसाधन उत्पादन करणाऱ्या कंपनीत वरिष्ठ तपासणी अधिकारी म्हणून कार्यरत असून कंपनीच्या वस्तूंची नक्कल करून उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकृत अधिकार त्यांना देण्यात आलेत. तांत्रिक तज्ज्ञ म्हणूनही त्यांना कंपनीकडून मान्यता देण्यात आली आहे. फिर्यादीस मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात संध्या श्रीकृष्ण गवई नावाची महिला बनावट साबण, फेसवॉश, डे नाईट क्रीम आणि इतर सौंदर्य प्रसाधने विक्री करत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले. 29 डिसेंबर 2025 रोजी पंचांच्या उपस्थितीत पोलीस पथकानं शोध मोहीम राबवली. जालना शहरातील जिंदान मार्केट परिसरात सदर महिला आढळून आली. महिला पोलीस अंमलदारांनी तिची झडती घेतली असता कापडी बॅगेत मोठ्या प्रमाणावर बनावट सौंदर्य प्रसाधने मिळून आली. झडती दरम्यान एकूण 319 नगांचा माल सापडला असून त्याची किंमत 81,140 रुपये इतकी आहे. हा माल मूळ कंपनीचा असल्याचे भासवून विक्रीसाठी बाळगण्यात आला होता. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी सविस्तर जप्ती पंचनामा करून संपूर्ण माल जप्त केलाय. ट्रेडमार्क आणि प्रताधिकार कायद्यानुसार बनावट मालाची विक्री आणि उत्पादन हा गुन्हा असल्याने संबंधित महिलेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीतून करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बनावट वस्तूंच्या विक्री विरोधात प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचं स्वागत होत आहे.